अणुशक्ती नगर व चेंबूर विधानसभा मध्ये माजी खासदार राहुल शेवाळे आणि कामिनीताई शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असा महामंगळागौर खास करून लाडक्या बहिणींसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, डॉक्टर ज्योती वाघमारे, अभिनेत्री अदिती सरंदर, विभाग प्रमुख अविनाश राणे, सुनीताताई वैती व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते। पूर्ण मुंबईमध्ये हा महामंगळागौरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। आदरणीय शिंदे साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी हा प्रोग्राम अरेंज केला आणि इतका चांगला प्रतिसाद आहे। कमी वेळामध्ये पाऊस होता 2 दिवस अगोदर, हा 2 दिवस अगोदरचा प्रोग्राम होता, पण पावसामुळे हा झाला नाही, परंतु 25 ते 27 ग्रुपने ह्यामध्ये भाग घेतला होता आणि जवळजवळ स्टेजवरती 300 महिलांनी परफॉर्मन्स दिला आणि घरातून महिला बाहेर आली तर म्हणतो केव्हा आली, जेव्हा तिला चांगला परफॉर्मन्स स्टेज मिळाला आहे, तिला कुठलीही भीती नाही आहे की शिवसेना या पक्षाच्या अंतर्गत जो हा प्रत्येक कार्यक्रम असतात तेव्हा प्रत्येक महिला न घाबरता ह्या 4 अक्षरामुळे त्या अगदी खंबीरपणे घराच्या बाहेर येतात आणि स्वतःच्या अंगामध्ये जे काही कला आहेत तीच कलेचं ते ना सगळं सादरीकरण करतात आणि त्याचा मनापासून आनंद वाटतो। आमच्या सगळ्याच पदाधिकारी, शिवसेनेच्या उपनेते वगैरे सगळे आले होते, परंतु या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा जेवढ्या चांगल्या पद्धतीने 15 दिवसामध्ये सगळ्यांना भेटून वगैरे जे ग्रुप ऑन केलेत आणि आत्ता काय झालं, नक्कीच आत्ता 25 ग्रुप आलेत, पण पुढच्या वेळेला पुढच्या मंगळागौरीला आमच्याकडे 100 तरी ग्रुप असतीलच। आज खूप धमाल मस्ती केलेला आहे महिलांनी, तुमचा आशीर्वाद नाही, असं काय आमचा आशीर्वाद नाही, जेव्हा मी असते तेव्हा ते अशाच धमाल करत असतात, त्यांना फक्त निमित्त लागतं धमाल करायला आणि खरं म्हणजे सगळ्या कलांनी भरलेल्या आहेत त्या, फक्त त्यांना तेवढी वाट मिळत नाही, जेव्हा वाट मिळते तेव्हा ते अशाच एन्जॉय करतात। सगळे विभाग माझ्यामध्ये येतात, विधानसभा माझ्यामध्ये येते, चेंबूर जी आता मी तर एकच सांगेन, जे उपमुख्यमंत्री, मी मुख्यमंत्री बोलणार होती, पण उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांनी जो कार्यक्रम आणला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो आपण करतो आहे कार्यक्रम एकदम सुंदर, ज्या महिला एकदम उत्तेजन आहेत सगळ्या, आणि चेंबूर बोला, सायन बोला, अणुशक्ती बोला, तो आपले विधानसभा आहे, तर मी खुश होणारच ना, भले चेंबूरला असो या अणुशक्तीला असो, मी तर खुशी होणार। पण साहेबांना मी एकच विनंती करेन तर दरवर्षी असेच कार्यक्रम तुम्ही घेत जावा, की त्या माध्यमातून महिला आपल्या बाहेर पडतील आणि सुंदर सुंदर कार्यक्रम करतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि खास करून आमच्या वहिनी साहेबांना, आमची ज्या वहिनी आहेत, ज्या तिकडे असतील तिकडे गर्दी भरपूर असते, कुणाला बोलवायला लागत नाही, त्यांच्या एका नावानी, कामिनी शेवाळे नावांनीच अशी गर्दी होते, ती मोठी गोष्ट आहे आम्हाला। आमचे साहेब आमच्यासाठी गुरु, बस। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपनेते आपले खासदार राहुल शेवाळे साहेब, त्याचप्रमाणे कामिनी वहिनी शेवाळे यांच्या मार्गदर्शनामध्ये आज या ठिकाणी फाईन आर्ट सोसायटी येथे अणुशक्तीनगर चेंबूर विधानसभेतील सर्व महिलांचा हा महामंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आज या स्पर्धेला उत्कृष्ट आणि तुडुंब असा भरभरून प्रतिसाद मिळाला। त्याबद्दल भाग घेतलेल्या, त्याचबरोबर प्रेक्षक म्हणून आलेल्या सर्व लाडक्या बहिणींचे, माता भगिनींचे आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो। त्याचप्रमाणे मी हार्दिक शुभेच्छा देतो की शाखा क्रमांक 153च्या ज्या महिला आहेत त्यांनी भाग घेतला होता त्यांना प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे। त्याचप्रमाणे युवती सेनेचा जो ग्रुप आहे त्यांना देखील या ठिकाणी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं आहे। 2 पारितोषिके या ठिकाणी या 153 वॉर्डला मिळाले आहेत। त्याचप्रमाणे अणुशक्तीनगर चेंबूर विधानसभेतील आणखीन 2 जे पारितोषिक मिळाले, या सगळ्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर मी आभार व्यक्त करतो शिंदे साहेबांचं की त्यांनी या लाडक्या बहिणींना त्यांच्या रोजच्या कामामधून आज एक विरंगाळ म्हणून आपली संस्कृती जपण्याचं काम हे शिवसेनेच्या वतीने शिंदे साहेब करत आहेत आणि त्याचा भरभरून प्रतिसाद हा सर्व लाडक्या बहिणींचा या कार्यक्रमाला मिळत आहे। याची अंतिम फेरी ही रंगशारदाला परवाच्या दिवशी होणार आहे, त्याच्यामध्ये 1,11,000चं पारितोषिक देखील मिळणार आहे। तर हे बक्षीस देखील आम्हाला मिळेल आमच्या या शाखा क्रमांक 153च्या, असा मी विश्वास व्यक्त करतो आणि हा जो कार्यक्रम जो सुरू झालेला आहे हा प्रतिवर्षी या ठिकाणी होत राहील असं देखील मी सदिच्छा देतो। धन्यवाद। सर, ज्या प्रकारे लाडकी बहीणची काळजी घेत होते मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब, आणि आता लाडकी सुनेचं पण घोषणा केलं आहे की लाडकी सूनला पण रक्षण करणार मी,
नक्कीच बऱ्याच गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये संस्कृतीमध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, परंतु एक जो कलंक म्हणू शकतो आपण हुंड्याचा, की ती मुलगी आपल्या घरात येते आणि तिच्या हुंड्यासाठी किंवा आणखीन काही गोष्टींसाठी जो छळ केला जातो, ही अतिशय वाईट दुष्ट प्रवृत्ती संपायला पाहिजे किंवा अशा कोण वृत्ती असतील तर त्यांना धाक बसायला पाहिजे. तो याच्यापुढे हा धाक शिवसेनेचा आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांचा राहणार आहे आणि म्हणून लाडक्या बहिणीबरोबरच लाडकी सून देखील आमची सुरक्षित राहील याची काळजी यापुढे शिवसेना घेणार आहे. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या या प्रेरणेतून आज आपला मंगळागौरीचा कार्यक्रम इथे चेंबूर आणि शक्तीनगर विधानसभेच्या माध्यमातून फायनाट येथे घेण्यात आला आणि इथला जो प्रथम पारितोषिक ज्यांना मिळणार आहे ते 23 तारखेला मंगळागौरच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होती. मी सर्वप्रथम आमचे शिवसेना सचिव सुशांतजी शेलार साहेब, आमच्या मीनाताई कांबळी शिवसेना नेत्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांचे आभार मानते की त्यांनी महिलांसाठी एवढं मोठं स्टेज आपलं म्हणजे सर्व मुंबईवरच्या महिलांसाठी करून दिलं. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजक माननीय कामिनीताई राहुल शेवाळे आणि राहुल शेवाळे साहेब यांचे खूप आभार मानते की सर्व महिलांना जवळजवळ मला असं वाटतं 300-350 महिलांनी सहभाग घेतला होता. सर्व महिलांची यांनी खूप चांगली व्यवस्था केली. सर्व महिलांना प्रेक्षक म्हणून आलेल्या महिलांना पण पारितोषिक दिले आणि सर्व ज्या पार्टिसिपेट होत्या त्या सर्व महिलांना भावाची भेट, आताच रक्षाबंधनचा कार्यक्रम नुकताच झाला आणि म्हणून त्या निमित्ताने सर्व महिलांना साडी म्हणून त्यांनी भावाची एक भेट दिली. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून बहिणींना तर अतिशय चांगल्या प्रकारे लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या योजनातून लाभ होतच आहे, परंतु हे जे आज उत्स्फूर्त असं स्टेज त्यांच्या माध्यमातून मिळालं आहे तर कोणतीच बहीण आपल्या भावाला विसरणार नाही. तिच्या महिलांचे जे सुप्त गुण आहेत, फक्त चूल आणि मूल नसता त्या आज बाहेर पडून स्वतःचं त्यांना चांगल्या प्रकारे स्वतःतलं आतलं जे सुप्त गुण आहे ते बाहेर पडत आहेत आणि मंगळागौर हे पारंपरिक सांस्कृतिक आपला जपासण्याचं काम माननीय शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून झालं आहे. त्यांच्यासोबत जी सगळी टीम होती, पदाधिकारी होते, तर ते सर्वांचेही मी आभार मानते आणि अशाच प्रकारे पुढीलही कार्यक्रम राबवत राहू. आपली संस्कृती जोपासण्याचं काम नवीन पिढीला मिळेल यात काही शंका नाही. आणि मुंबईवर आज जो कार्यक्रम आहे, आज चेंबूर इथे झाला, असेच कार्यक्रम महाराष्ट्रातून होतील अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद. खरं तर माननीय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली लाडक्या बहिणींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महामंगळागौरीची स्पर्धा आयोजित केली होती. 20 ठिकाणी या स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न होते. आज चेंबूरला मी परीक्षिका म्हणून उपस्थित राहिले आणि सगळ्या वयोगटातल्या म्हणजे नातीच्या वयोगटापासून ते आजीच्या वयोगटापर्यंत सगळ्या महिलांनी भन्नाट पद्धतीनं मंगळागौर खेळलेली आहे. आणि येणाऱ्या 23 तारखेला महाअंतिम स्पर्धेमध्ये 1 लाखाचं पारितोषिक कोणत्या लाडक्या बहिणीचा संघ जिंकतोय याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पण मी एवढंच म्हणेन की ही स्पर्धा मंगळागौरीची आहे, पण मुंबई महापालिकेच्या विजयाचा श्री गणेशा यातून लाडक्या बहिणींनी केलाय म्हणलं तर त्यात वावगं ठरणार नाही. ताई, ज्या प्रकारे लाडक्या बहिणींनी आशीर्वाद देऊन महायुतीचे सरकार आणलं, त्याच्यामध्ये शिंदेसाहेब आणि फडणवीसचे मुख्यमंत्री झाले, परत काय वाटतंय की परत एकदा भगवा फडकणार आहे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद? सगळ्या लाडक्या बहिणींची हीच इच्छा आहे की पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवरती आपले लाडके भाऊ एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली भगवा फडकला पाहिजे. आणि आता शिवसेनेनं लाडकी सून पण लॉन्च केलेली आहे. म्हणजे लाडक्या सुनेचं रक्षण हेच शिवसेनेचं वचन म्हणून जिथे कुठे अन्याय होतोय त्या सगळ्या महिलांच्यासाठी एका हेल्पलाईनवरती शिवसेना महिला आघाडी आणि शिवसेनेच्या रणरागिणी उपलब्ध असतील. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सगळ्या महाराष्ट्रात भगवं वादळच दिसेल यात मला शंका वाटत. प्रथम पारितोषिक जिंकल्याबद्दल मी प्रथमतः धन्यवाद देते ते माझ्या अख्ख्या ग्रुपचे, माझ्या अख्ख्या भगिनींचे, की त्यांच्या मेहनतीमुळेच आज आम्ही हे पारितोषिक पटकावलेलं आहे. अजून आमचे जे माझ्यासोबत जे ढोलकीपट्टू होते श्रीकांत गवळी, त्यांचेही माझे पती प्रमोद जाधव, परत माझे विद्यार्थी मयूर अडबल्ले, वैभव पवार, ह्यांच्या सगळ्यांची आम्हाला खूप साथ होती. खास करून गणेश मिरगुळे सर, कवी गणेश मिरगुळे, त्यांनी आम्हाला खूप काही फुगड्या म्हणजे आमची कविताच रचून दिली की त्यांच्यामुळे आमच्या फुगड्यांना खूप छान रंग आला.
आणि हा सगळं जो मी बांधलेला होता, जो मंगळागौरीचा खेळ जो मी एकत्र बांधला होता, त्याला पुढे नेण्यासाठी शाखा प्रमुख 153च्या शाखा प्रमुख किशोरी कडूताई ह्यांनी मला खूप मोठी संधी दिली की इथपर्यंत येण्याची, आणि त्यांच्या त्या संधीमुळे आम्ही आज प्रथम पारितोषिक जिंकलेलो आहोत. त्याच्याबद्दल मी त्यांचेही खूप खूप आभार मानते. सौ कामिनीताई शेवाळे यांचेही आम्ही आभार मानतो की त्यांनी जी राबवली होती आजची मंगळागौर की खूप मोठ्या प्रमाणात राबवली होती. खूप साऱ्या महिलांना त्यांनी इथे स्टेजवर पाऊल ठेवण्याचं संधी दिली. ज्या महिला घरगुती होत्या, त्यांना काही करत नव्हत्या, त्यांना एक खूप छान संधी भेटली आमच्या चेंबूर विभागातून की त्या इथे येऊन त्यांची कला एक सादर करू शकतात आणि आम्हा कलाकारांनाही त्या खूप पुढे नेतात. त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आम्ही मानतोय. अजूनही आणि मी आता माझ्यावर खूप मोठं शिवधनुष्य पेरलेलं आहे की हा प्रथम क्रमांकामुळे आता खूप सगळ्यांच्या नजरा पडल्यात की पुढेही जाऊन आपल्याला ती पहिला क्रमांक पटकवायचा आहे. मी आशा धरते आणि एक तुमच्या सगळ्यांना वचन देते की आजचाच नाही तर इथे पुढेही आम्ही प्रथम क्रमांक पटकवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि चेंबूर विभागाचं नाव नक्कीच रोशन करू. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.